नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता सर्व मीडियामध्ये आता युवराज अगोदर मात्र आता काही कारणानं काहीकडेच प्रसिद्ध झालेला असतो की खांडेकरांचा मुलगा युवराज खांडेकर याला मात्र गुलाब प्रकरणात आता अरेस्ट करण्यात आलेला आहे. आणि हो प्रेक्षकांनो, आता मात्र MNLवर आणि सर्व न्यूज चॅनलवर फक्त एकच न्यूज प्रसिद्ध होणार आहे, कारण हा जेजेचा ट्रॅप असतो आणि या ट्रॅपमध्ये ही पद्मिनी आता रंगेहात पकडल्या जाते. हो प्रेक्षकांनो, इकडे आता पद्मिनीला सर्व न्यूज वाल्याला बोलावत आता इकडे ही जे असा काही प्लॅन आखते की ज्यामुळे आता या पद्मिनीच्या एका चुकीमुळे पूर्ण खांडेकर कुटुंबावर मात्र आता इकडे खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळणार आहे. हो, आता जेजेचा हा ट्रॅप मात्र खांडेकर परिवाराला आता कोसळून सोडणार आहे आणि केदार आणि इकडे मात्र तारिणी आता प्रचंड विचारात पडलेले असतात. हो प्रेक्षकांनो, इकडे सविस्तर काय घडलेलं आहे आपण या मालिकेद्वारे या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता पद्मिनी एका वकिलाला कॉल करते आणि बोलते की काय झालं, तुम्हाला मी जे काम दिलं होतं तुम्हाला जमणार आहे की नाही. तेव्हा आता इकडे तो वकील बोलते की मॅडम, मी गेलो होतो पोलीस स्टेशनमध्ये, पण मात्र ती जे नावाची जी पोलीस इन्स्पेक्टर आहे ना, ती मात्र आम्हाला काहीही करू देत नाही आणि ती सरळ युवराजशी आम्हाला बोलूसुद्धा देत नाही, कारण ती कारवाईच अशी करते. आणि तुम्हाला माहिती नाही, जे मॅडम म्हणजे खूप भयानक आहे. मला नाही वाटत आता युवराज सुटणार. म्हणून आता इकडे मात्र तेवढ्यातच तिथं दया येतो आणि दया बोलतो की काय झालं. त्यावर आता दयावर अत्यंत चिडलेली ही पद्मिनी बोलते की काय झालं, काय तुम्ही निवांतपणे बसलेले आहात, कारण तुमचा मुलगा तुमच्याकडे आहे. आता मला मात्र झोप लागणार नाही, कारण आता खूप दिवस झाले माझा मुलगा माझ्यापासून दूर आहे. तुम्ही काय तुमच्या सुनेत आणि मुलात मात्र चांगले आनंदात आहात, पण मी माझ्या आता मुलाला सोडूनच ठेवणार, आज काहीही झालं तरी. म्हणून आता इकडे मात्र आता लगेच कौशिकीसुद्धा तिथं येते आणि काकूला समजावण्याचा प्रयत्न करते की काकू, आपण कायद्यात राहून काहीही केलं तेच आपल्या खांडेकरांच्या तत्वात बसते. आपण असं काहीही करू शकत नाही की जेणेकरून आता आपण युवराजला जोपर्यंत तो कोठडीतून सुटणार नाही, आणि तुम्हाला माहिती आहे ना, युवराजने खरंच काही केलं नसेल तर तो नक्की सुटणार. तेवढ्यातच इकडे मात्र आता पद्मिनी ओरडते की नाही होत ना तुमच्या दोघांकडून, तुम्ही तुमच्या तत्वात जगा. आता मात्र ही पद्मिनी खांडेकर काय करणार ना तुम्ही बघा. त्यावर आता असं बोलत ती तिथून निघून जाते आणि एवढ्यातच आता केदार आणि तारिणी रूममध्ये असतात. आता केदार बोलते की काय झालं, खरंच ही जे मॅडम काय नेक्स्ट मुवमेंट करणार आहे ना तारिणी, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा बॉस काय करायचं. आता बॉस म्हटल्यावरती तारिणी बोलते की हो ना केदार, मी नाही का एक वेळ माझं मन म्हणते की मला ना मॅडमला भेटायचं आहे आणि त्यांची खरंच काय नेक्स्ट मुवमेंट आहे, खरंच युवराज काही बोलला का, आपल्याला काहीसुद्धा माहिती नाही आहे, मी त्यांना जाऊन भेटून येते एक वेळ. त्यावर आता इकडे मात्र पद्मिनीने एका जणाला कॉल केलेला असतो आणि आता एक पिशवी जी पैशाची असते ती सोबत घेऊन गेलेली असते आणि एक वकीलसुद्धा सोबत घेऊन गेलेलं असते. आता सरळ ती जेजेच्या कॅबिनमध्ये जाते आणि जेजेला बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता जे बोलते की माइंड युअर लँग्वेज, काय बोलायचं आहे, बोला ना, काय बोलायचं आहे तुला. त्यावर आता इकडे ती बोलते की मला माझ्या मुलाला भेटायचं आहे. आणि काय तुम्ही सोडायचं काय करणार आहात, काय घेणार आहेत माझ्या मुलाला सोडायचं तुम्ही. त्यावर आता इकडे पद्मिनी बोलते की बोला, किंमत बोला. त्यावर आता जे बोलते की तुम्ही असं कसं मला रिश्वत देत आहे का, म्हणजे तुमचा मुलगा निर्दोष आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, तरीही सुद्धा तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करता. ही पैशाची बॅग आहे ना, तुम्ही आत्ताच्या आत्ता घेऊन बाहेर जा, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नसणार आहे. आणि तेवढ्यातच आता इकडे खूप वेळपर्यंत आता ही पद्मिनी रिश्वत देण्यासाठी आता जे समोर उभी असते आणि जे आता ती रिश्वत नाकारते. पण आता काही वेळानंतर जेच्या दिमागामध्ये खूप मोठा ट्रॅप येतो आणि त्या ट्रॅपमध्ये आता ही पद्मिनी अडकते. आता पद्मिनी अडकल्यानंतर मात्र खूप मोठं खांडेकरावर मात्र आता MNLचं जे काही तत्व असतात त्या तत्वाच्या विरोधात आता ही पद्मिनी आता मात्र जे काही वागते त्या वागण्याने खरंच आता केदार आणि तारिणीवर पुन्हा संकट येणार आहे. आता इकडे सर्व ऑल न्यूज चॅनलला ही मात्र जे मॅडम आता कसलाही मागचा पुढचा
याचा विचार न करता नेहमीच सारखी आता ऑल न्यूज चॅनलला आता पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलावते आणि आता पद्मिनीला 10 मिनिट वेट करण्यासाठी सांगते आणि आता बोलते की निघा इथून. तेव्हा आता पद्मिनी लगेच गाडीमध्ये बसण्यासाठी जाते, तर न्यूज चॅनल ऑलरेडी बाजूला असतात. तर पद्मिनीला काही माहिती नसतं की हा एक जेचा ट्रॅप आहे आणि या ट्रॅपमध्ये आपण फसतोय. तेव्हा आता लगेच इकडे आता ही जी काही आहे न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह ते सर्व काही जेनी आता न्यूजवाल्याला दाखवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तेवढ्यातच आता गाडीमध्ये पद्मिनीच्या जे बसते. तेव्हा आता लगेच पद्मिनी बोलते की काय चाललं आहे, आता नाही बोलले ना तुम्ही पैसे घेण्यासाठी, मग इथं कशाला बसल्या. त्यावर जे बोलते की पैसे घेण्यासाठी म्हणजे हे पैसे तुम्ही कशासाठी आणले आहे. त्यावर आता इकडे लगेच ही पद्मिनी गाडीत बसलेली पद्मी जेला बोलते की हे पैसे मी माझ्या लेकाला सोड्याची रक्कम म्हणजे किती तुम्हाला रक्कम पाहिजे हे सांगा आणि माझ्या लेकाला एका रात्रीत नाही एका तासात त्याला लॉकअपच्या बाहेर काढा. त्यावर आता इकडे आता इकडे लाईव्ह प्रसारण मात्र न्यूज चॅनलवरती चालू असते आणि पद्मिनी आता त्या लाईव्ह न्यूजमध्येच असं बोलते की सांगा किती पैसे पाहिजे. तेव्हा जे बोलते 2 करोड. तर आता लगेच 2 करोडची जी काही त्या बॅगेत पैसे असतात सध्या एवढे घ्या आणि त्यानंतर मी तुमच्या मात्र खात्यावरती ट्रान्सफर करतो बाकीचे पैसे असं जेला सांगते आणि त्यावर मात्र आता जे बोलते तुम्ही मला रिश्वत देताय. त्यावर पद्मिनी आता हो बोलते आणि सर्व न्यूज चॅनलवरती एकच खळबळ सगळीकडे होते की आता मात्र पद्मिनी दयानंद खांडेकरांनी एका स्वतःच्या लेखाला सोडवण्यासाठी एका पोलीस ऑफिसरला लाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लाच त्यांनी ॲक्सेप्ट केलेली नाही आहे आणि मात्र आता जेची सगळीकडे वावा होते आणि तेवढ्यातच केदारच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येते आणि ही न्यूज लाईव्ह आता पद्मिनी काकूला जे मॅडम दाखवत आहे. हे न्यूज आता इकडे बॉसपर्यंत म्हणजे तारिणी आणि केदारपर्यंत पोहोचलेली असते आणि तेव्हा मात्र त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे खांडेकरांच्या सर्वांनी ही न्यूज बघितलेली असते. तेव्हा दया आता लगेच कौशिकीकडे येते आणि खांडेकरांची सर्व फॅमिली एका ठिकाणी जमा होते आणि आता दया बोलते की काय केलं या पद्मिनीने, आता मात्र ही लाच देऊन आता आपल्यासाठी आणखीन क्रिटिकल कंडिशन हिने बनवून ठेवलं. हिला कसं समजत नाही की कायद्यात राहूनच सर्व काही व्यवस्थित होऊ शकते. त्यावर कौशिकी बोलते हो ना, बघा ना. आता तेवढ्यातच कौशिकीला नेहमीप्रमाणेच आता सर्व न्यूजवाल्याचे कॉल येत असतात. आता ती कोणालाही उत्तर देण्याच्या परिस्थितीत नसते कारण पद्मिनीने आता जेला लाच देत आता जेच्या ट्रॅपमध्ये फसत आता खांडेकरांच्या कुटुंबावर आणखीन मात्र एक संकट ओढून घेतलेलं असतं. तर इकडे दुसरीकडे आता जे मॅडमने पद्मिनीला बोलते की बाहेर या, थोडं तुमच्यासाठी काही तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे आणि लगेच आता पद्मिनी ती काळ्या कलरची बॅग घेऊन बाहेर येते आणि आता जेच्या हातात देण्यासाठी जाते. तेवढा सर्व न्यूजवाल्या आता पद्मिनीला प्रश्न म्हणजे विचारण्यासाठी जातात. तेव्हा पद्मिनीच्या लक्षात आलेलं असतं की जेला आता जेने तिला ट्रॅपमध्ये फसवलेलं आहे आणि मात्र ही लाच देण्याचा आता या पद्मिनीवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता जे बोलते की चला अरेस्ट करा. जेला लाच देते काय तू, म्हणजे जेला तू समजतं तरी काय, असं आता पद्मिनीवरती ओढत सर्व आता न्यूजवाल्यांसमोर इकडे अरेस्ट केलेलं असतं. मात्र पद्मिनीला आता जेनी अशा प्रकारे आता जेच्या या भयंकर आणि खूप भयानक वादळग्रस्त ट्रॅपमध्ये ही पद्मिनी फसलेली आहे आणि आता केदार आणि तारिणीवरती पुन्हा एका या गोष्टीने आता हे संकट ओढवून आणलेलं आहे. खरंच आता जेचं नवीन नेक्स्ट मुमेंट काय असणार आहे बघत राहा तारिणी मालिका. यासाठी माझ्या चॅनलवरती आणि आनंद घ्या. जय गजानन. धन्यवाद.